मराठी न्यूज लाईव्ह। दैनिक सत्य मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो जिल्हा परिषद शाळेमध्ये, तिथे माजिद पठाण यांनी काही लोकांना खूप मोठी मदत केलेली आहे। माजिद पठाण प्रत्येक वेळेस दावत मदतीला जात आहे, तर प्रत्येक वेळेस जिथे कोणी माणसाला मदत लागत आहे तिथे तिथे माजिद पठाण धावून जातात। विचारूया माणसाची प्रतिक्रिया काय आहे लोकांची यांच्याकडून। आता सतत अगोदर 2 दिवस सर्वे झाला, अजून नंतर सर्वे आणि लाभ किती दिवसांमध्ये भेटणार आहे लोकांना? या सततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आम्ही आज आणि उद्या 2 दिवसात पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करणार। लवकरात लवकर येत्या 3 ते 4 दिवसात त्यांच्या अकाउंटवर पैसे येतील असे आम्हाला सांगण्यात आलेले आहेत। यापूर्वी आपण 150 लोकांची यादी दाखल केलेली आहे। त्यानंतर जे वाढीव घरात लोकांचे पाणी गेलेले आहे ते सगळं आपण लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना मदत देण्याचा प्रयत्न करू। हे लोक स्थलांतरित झाल्यामुळे आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी झालेली नाही। त्यावेळी यावेळी आपल्या गावातील प्रथम नागरिक जमील अहमद अमीन हमगा, आमच्या गावाचे उपसरपंच माजिद पठाण, तंटामुक्त अध्यक्ष असलम शेख व गावातील विविध दानशूर व्यक्तींनी या लोकांची जेवणाची सोय केलेली आहे व त्यांना सामान त्यांच्या घरातून सामान काढणे व इतर गोष्टीसाठी पण फार मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आलेली आहे। गावातील तरुण युवक मंडळी नंतर त्यांनी सर्वांनी सहकार्य केले, त्यांनी घरातील त्यांचं सामान रातोरात काढून तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिफ्ट केलेलं आहे। त्यामुळे आपल्या गावात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही। 27 तारखेपासून सतत पूरग्रस्त तुम्ही गावामधून आणून जे जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत त्यांना रोज तुम्ही जेवणासाठी करतात, जे काय मदत लागेल त्यांच्या मुलांसाठी दवाखाना इथं अवेलेबल केला तुम्ही, तर याच लोकांना तुम्ही काय संदेश देणार? सगळ्या लोकांना आम्ही पूरग्रस्त लोकांना शाळेमध्ये स्थलांतर करून डॉक्टरची टीम, मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत वार्डीपुरी सगळ्या हे सगळं मिळून आम्ही पूरग्रस्तांना मदत केली। 27 तारखेपासून आजपर्यंत आम्ही जेवण 2 टाइम देत आहे। आज माजिदगाव वयातल्या पठाण यांच्याकडून आज सगळ्यांना जेवण करून यांचा आज निरोप इथून पाठवणार आहे। उद्यापासून सर्वे होणार आहे। शासनाच्या आदेशानुसार आम्ही ज्या घरामध्ये पाणी गेले त्या लोकांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे पाठविणार आहे। त्यांना लवकरात लवकर मला काम करून कसं वाटते? लोकांना जेवण वगैरे देऊन आम्हाला खुशी वाटते द्यायला आणि घरामध्ये पाणी त्यांना सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत करताय आणि आम्ही शाळेच्या जिल्हा परिषदच्या 6 बाया त्याचे सहकार्य करतात। छान वाटलं, आम्हाला आनंद वाटलाय। अजून लोक इथे राहावं की जावं म्हणजे पाणी उतरलंय आता ते समस्या दूर झाल्याने तिथे लोकांच्या मध्ये भरपूर प्रमाणात ओळा दुष्काळ झालेला आहे। त्याचप्रमाणे गोदावरी नदीला जे पूर आले ते वाजेगाव परिसरातील लोकांच्या घरांमध्ये गेलं व त्यांना अवघ्या अर्ध्या रात्री आमच्या वाजेगावातल्या तरुण मंडळीनं व सरपंच उपसरपंचांना रात्रभर 2-3 वाजेपर्यंत असा एक दानवीर शब्द आहे मराठीमध्ये। माजिद पठाण सतत लोकांची मदत करण्यास समोर येतात, याच्यात तुम्ही काय सांगणार लोकांना? माजिद पठाण असे व्यक्ती आहेत जे गोरगरिबांसाठी कोणत्याही तळागाळात जाऊन काम करतात व त्यांना कोणत्याही आर्थिक परिस्थितीत म्हणा, कोणत्याही अवघड क्षणामध्ये म्हणा, त्यांनी सतत उभं राहिलेले आहेत व त्यांचा वाजेगाव परिसरात एक असा मोठा समजा आपल्याला कोणती आर्थिक परिस्थिती भागली, कोणाचं लग्न कार्य राहिलं तर त्याने सतत होऊन समोर मदत केलेली आहे। त्यांनी कधीही असा माघार घेतला नाही। आजच बघा ना, पूरग्रस्त लोकांना त्यांनी 2 टाइम जेवण देतात। त्यांनी कोणताही त्यांना राजकीय ओढाव नाही, काही नाही, त्यांनी कोणतेही समोर येऊन काम करणार, त्याने लोकांची गरजा भागवतात। आज वाजेगांव 2-3 दिन से लोग यहाँ पर है, लोग खाना पका रहे, माजिद पठाण ने पकाया, सरपंच साहब ने, कुछ लोगों ने ऐसा खाना पका के खिलाया। तुमने मतलब 4-5 दिन से लगातार मेहनत कर रहे, तो लोग मेहनत करके खाना पका के लोगों को खुशी महसूस हो रही है कि नहीं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का करम है, मुझे बहुत खुशी हो रही है। ये सब बड़े गाँव के बड़े जिम्मेदारों ने जो जिम्मेदारी मुझे जो दी है, ये गरीब लोगों को खाना खिलाने की, खाना पकाने की जिम्मेदारी, अल्लाह करम है, मैंने मेहनत करा और मुझे बहुत दिल से खुशी हो रही ये काम के लिए मुझे चुना। हाँ, बोलेंगे ना इंशाल्लाह। पहले दिन जो खाना बनाए वो जमील सरपंच ने बनाए, वाजियों के जो सरपंच है, और उसके सामने जो खाना बना वो हाजी असलम शेख ने बनाया, पंचामुक्त अध्यक्ष। उसके दूसरे दिन जो सुबह हुई तो डॉक्टर बोरगे साहब बोल के उन्होंने बनाए, और जब शाम में हुआ तो अपने स्कॉलर स्कूल के जेक साहब और इजदानी साहब जो मेंबर है उन्होंने बनाए। और उसके बाद आज पानी नदी का उतर चुका है और लोग उनके घरों में वापस जा रहे हैं, इसलिए
आज का दिन माजिद पठान की तरफ से ये आखिरी खाना था और इंशाल्लाह अगर आगे पानी बढ़ेगा तो और भी इंतजाम रखेंगे। कल कुछ स्कूल की तरफ से, जिला परिषद की तरफ से कुछ खाना? हाँ, आज ये जिला परिषद स्कूल के टीचरों ने अध्यक्ष सबको बुलाए थे, शालेय व्यवस्थापन समिति, सरपंच, माजिद प्रधान, ये सब लोगों को बुला के उनके पास 10,000 रुपए दिए कि भाई उनके तरफ से ये मदद बोल के लोगों को खाना खिलाओ बोल के। तो इंशाल्लाह वो पैसों का इस्तेमाल शाम के खाने के लिए करेंगे। वैसे 5 से 6 लोगों ने खाना पका दिए। हाँ जी, 5 से 6 लोगों ने खाना बनाए और वेटिंग में